नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला कळलंच असेल, आज आपण बनवणार आहोत गरम मसाला. म्हणजे खडे मसाले घेऊन त्यापासून आपण घरीच तो गरम मसाला छान तयार करणार आहोत. तर हा गरम मसाला तुम्ही 5-6 महिन्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता किंवा माझ्यासारखा जसा लागेल तसा तुम्ही बनवू शकता. तर या ठिकाणी जे मी पाकीट घेतलेलं आहे ते मी आमच्या किराणा मालाचं दुकान जे आहे तिथून असा तयार करून घेते. आता मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये जशी भाजी पदार्थ बनवण्याची पद्धत वेगळी असते, तसाच तिथला मसाला बनवण्याचा जी रेसिपी असते तीसुद्धा वेगळी असते. तर गरम मसाला माझ्या घरात अशा पद्धतीने बनला जातो. आता माझ्याकडे मी धणे आणि जिरे याचं प्रमाण नेहमी जास्त ठेवते. खडे मसाल्यांमध्ये मी तेजपान जास्त वापरते. त्यानंतर लवंग आणि जे मिरे आहेत ते थोडे प्रमाणात वापरते. जसं की धणे आणि जिरे इथे मी अर्धी वाटी घेतले आहेत आणि त्यापेक्षा थोडं कमी प्रमाणात म्हणजे 2-2 चमचाभर मी बाकीचे खडे मसाले घेतलेले आहेत. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्यामध्ये जायफळसुद्धा तुम्हाला दिसतं आहे. तर इथे मी एक अख्खं जायफळ न वापरता त्यातलं अर्धंच जायफळ वापरणार आहे. आता ह्यामध्ये काय काय आहे तर तेजपान आहे, त्यानंतर जिरे आहे, मिरे आहे, लवंग आहे, स्टार फूल आहे, त्यानंतर हिरवी वेलची आहे, दगडफूल आहे, बऱ्याच प्रकारचे असे आणि खसखस देखील मी यावेळेस घेतलेली आहे. दालचिनी आहे बघा, दालचिनीसुद्धा मला खूप छान मिळाली यावेळेस. तर हे सगळं पदार्थ आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जसं लागेल तसं कमी जास्त कस्टमाइज करून घेऊ शकतो. बघा इथे मोठी वेलचीसुद्धा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला दिसणार नाही, जे की आहे धने आणि हे बघा हे आहे काय म्हणतो आपण याला जावित्री. जावित्रीसुद्धा या ठिकाणी मी घेतलेली आहे. धने आणि बडीशोप मी नंतरून ॲड करणार आहे, कारण ते माझ्याकडे होतं घरात म्हणून मी ते ह्या पॅकेटमध्ये घेतलेलं नाही आहे. तर आपण आता हा गरम मसाला कसा बनवायचा ते बघून घेणार आहोत. आता काही वेळेस काय होतं, प्रत्येकजणं ह्या मसाल्याला जो आहे भाजायला प्रत्येकी वेगळा वेगळा वेळ लागतो. जसं मिरे भाजायला वेगळा, दालचिनी भाजायला वेगळी, तेजपान भाजायला वेगळा वेळ लागतो. त्यामुळे हे वेगवेगळंसुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता. पण या ठिकाणी मी हे सगळं एकत्र भाजून घेणार आहे. आता सवय पडल्यामुळे ते मी एकत्र करू शकते. जर तुम्हाला तसं नसेल जमत तर तुम्ही वेगळं वेगळंसुद्धा हे करून छान भाजून घेऊ शकता. तर गरम मसाला आपण आपल्या इथे ज्या काही नॉनव्हेज रेसिपीज करतो, जसं काही चिकन झालं, मटण झालं, फिशचे प्रकार झाले किंवा भरली वांगी झाली किंवा वाटाण्याच्या उसळी झाल्या, मटकी झाली, यामध्ये हा गरम मसाला अतिशय सुंदर लागतो आणि आपल्या भाजीला एक वेगळीच खमंग टेस्ट लागते. तर बघा या ठिकाणी एक कढई मी छान गरम करून घेतली आहे. त्यामध्ये अगदी नावाला मी तेल घेतलं आहे आणि आता हे जे तेजपान आहे ते आपल्याला यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. तर तेजपान आपल्याला अगदी जास्त करपवायचे नाही आहेत, हलक्या हाताने आपल्याला ते छान असे भाजून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने. आता या ठिकाणी हे जर जमत नसेल ना तर त्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून त्याला तो शेक लागला पाहिजे. आणि या ठिकाणी तुम्ही हे छान कात्रीने बारीक कापूनसुद्धा हे छान भाजून घेऊ शकता. हा गरम मसाला जो आहे तो आपण मसाले भातामध्ये सुद्धा वापरू शकतो, पुलावमध्ये वापरू शकतो, त्यानंतर बिर्याणीमध्ये हा खूप उत्तम लागतो. आता नेहमी गरम मसाला बाहेरून आणणं आणि वापरणं रेसिपीजमध्ये हे परवडत नाही आणि आपल्याला मनासारखं पाहिजे तसंही काही वेळेस त्याची चव येत नाही. त्यामुळे आता मी हा गरम मसाला घरीच बनवायला लागलेली आहे आणि हा गरम मसाला मी लागेल तसा अक्षरशः बनवते. म्हणजे ह्या गरम मसाला काही काळानंतर ना याचा अगदी सुवास आणि त्याची जी टेस्ट असते ना ती थोडी उतरत जाते. तर म्हणून मी मला लागेल तसा हा छान बनवते. अगदी रेसिपीजला वापरून होतो छान आणि छान याचा वापर होतो. तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे गरम मसाला कसा बनवला जातो किंवा मग काय पद्धत वापरता तुम्ही ते सुद्धा मला नक्की कळवा. आता आपण त्याच कढईमध्ये दालचिनी आणि आपण जे जायफळ घेतलं होतं ते थोडंसं हलकंसं आपण गरम करून घेणार आहोत. आता खडे मसाल्यांमध्ये दालचिनी झाली किंवा छोटी हिरवी वेलची झाली, याला एक गोडसर चव असते आणि ही गोडसर चव आपण बरेचदा बघा मसाले भात झाला किंवा कुठल्या भाज्या नॉनव्हेजच्या झाल्या त्यामध्ये दालचिनी घालतो. पण काही वेळेस मला काय वाटतं ना की दालचिनी आपण जेव्हा टाकतो त्यामध्ये ती आपण खाल्ल्या जात नाही, ती आपण बाजूला टाकतो. तर त्यातला हवा तेवढा आपल्याला फ्लेवर मिळत नाही रेसिपीजमध्ये. मग त्यावेळेस आपण काय करायचं, दालचिनीची छान पावडर करायची. हो, नुसतीसुद्धा तुम्ही ती टाकली तरी चालते.
तर ती छान भाजून घ्यायची हलकीशी असा रंग चेंज होईपर्यंत आणि तिची पावडर करून ठेवा आणि चिमूटभर ती तुम्ही त्या रेसिपीमध्ये टाकली तर ती अगदी रेसिपी छान लागते. आणि दालचिनीसुद्धा खूप औषधी मानल्या जाते. बघा ना, आपल्याकडे वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला बरेचदा गरम पाण्यामध्ये दालचिनी पावडर घ्यायला सांगतात की नाही, मग ती आपल्या पोटात त्यामुळे जाते आणि ते चांगलंच आहे. तर बघा ह्या ठिकाणी हे जे मोठे मोठे तुकडे होते ना, ते छान मी बारीक करून घेतले आहेत आणि त्यामध्ये मी मोठी वेलचीसुद्धा वापरली आहे. आता खडे मसाल्यांमध्ये जे तिखट ज्यांचा गुणधर्म आहे, जसं की मला वाटतं लवंग आहे, त्यानंतर मिरे आहेत, ही काळी वेलची आहे, ते थोडे कमी प्रमाणात घातले तरी चालतात. आता लवंग भाजल्यानंतर तिचा अक्षरशः खूप सुंदर असा सुगंध दरवळतो आणि ती चवीलासुद्धा उत्तम लागते. पण आपण जेव्हा बिर्याणीमध्ये आणि इतर मसाले भातात ती जे टाकतो आणि ती जेव्हा दातात लागते ना, तर ते थोडं आपल्याला आवडत नाही, पण तिची चव मात्र आपल्याला छान वाटते. तर ते दाताखाली येऊ नये म्हणूनसुद्धा आपण हा गरम मसाला अगदी बनवून त्यामध्ये वापरायचा, जेणेकरून आपल्याला तो स्वादसुद्धा लागेल आणि ते दाताखालीसुद्धा मसाले येणार नाहीत. म्हणून गरम मसाला हा खूप महत्त्वाचा वाटतो मला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. आणि आपण प्रत्येक भाजीला काही गरम मसाला वापरत नाही. ज्या मोजक्याच आपल्या भरली वांगी झाली किंवा दोडका झाला किंवा भरली आपण भेंडी करतो किंवा नॉनव्हेज बनवतो, त्यामध्ये तर आपल्याला हे लागणारच आहे. बघा आता आपण जे उरलं-सुरलं जे लहान-लहान सामान होतं ना, ते सुद्धा आपण इथे छान थोड्याशा तेलावर छान गरम करून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. अतिशय काळजी घेऊन आपल्याला हे गरम मसाले भाजून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी माझी कढई जी आहे ती तापलेली असल्यामुळे मी इथे आता थोडा वेळ गॅस बंद ठेवणार आहे आणि जेवढी ती कढई गरम आहे त्यावरच ते छान हलकं भाजून घेणार आहे. बघा आता या ठिकाणी जी खसखस आहे ना, ती पटकन भाजल्या जाते. ती आपली अजिबात करपली नाही पाहिजे, म्हणून ही एक माझ्याकडून तुम्हाला छोटीशी टिप. आता बरेचदा काय होतं ना, आधीच्या आपल्या जे घरातले मोठे वडील लोकं असतात, ते लोकं काय करतात, जेव्हा तो वर्षभराचा साठवणुकीचा काळा मसाला बनवतात ना, त्यामध्येच हे सगळे मुबलक प्रमाणात खडे मसाले वापरतात. त्यामुळे त्यावेळेस ना आपल्याला ह्या गोष्टी जास्त बघायला मिळायच्या नाही, की कोणी काश्मीरी मिरची वापरली रंगासाठी किंवा मग खडा मसाला वापरला वेगळा असा. त्यांच्या त्या मसाल्यामध्ये सगळ्या गोष्टी येऊन जायच्या. पण आता हल्ली तसं होत नाही. आपण विकत मसाले घेतल्यामुळे ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगळ्या अशा बनवून घ्याव्या लागतात. पण काही हरकत नाही. चव अतिशय आपल्याला तीच मिळणार आहे जी आपण आधीपासून खात आलेलो आहोत. तर आता इथे छान हलकंसं आपलं झालेलं आहे गरम खडे मसाले. आणि आता बघा ह्या स्टेजला मी इथे मगाशी धने टाकून घेतले, ते छान आपण भाजून घेतलेत आणि आता इथे मी एक मोठा चमचाभर बडीशेप घालणार आहे. हो, गरम मसाल्यामध्ये तुम्ही बडीशेप जर घातली, ती भाजकी असो किंवा अशी कच्ची असो, ती अतिशय सुंदर लागते आणि हा गरम मसाल्याला जो सुवास सुटतो ना, तो खरंच खूप छान वाटतो. म्हणजे जेव्हा मी हा गरम मसाला छान भाजून घेत होते ना, तेव्हा आमच्या घरात हा इतका सुगंध दरवळत होता ना. आणि हा गरम मसाला मी आता खास बनवते यासाठी, की आता आषाढ तळायचा अजून बाकी आहे. तर मी एक खास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्यामध्ये मी फक्त हा गरम मसाला वापरणार आहे आणि त्यावर तुम्हाला ती रेसिपी करून दाखवणार आहे. कोणती रेसिपी आहे ती तुम्ही पुढे बघायला विसरू नका. तर आता आपला खडा मसाला जो आहे तो छान अगदी भाजून रेडी आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. आता हे जे जायफळ आहे ना, ते पण यामध्ये आणि तेजपान वगैरे सगळं यामध्ये ॲड करून आपण एकसंध हे छान अजून थोडंसं गरम करून घेणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं छान आपलं भाजून झाल्यानंतर ताटामध्ये आपल्याला हे छान काढून घ्यायचं आहे. हे आपल्याला छान थंडगार करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण आपल्या हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. आणि जेव्हा आपण हे मिक्सरला वाटणार आहोत ना, ते मिक्सरला वाटून झाल्यानंतर आपल्याला आपल्याकडे जी बारीक गाळणी असते की नाही, ज्याच्याने आपण पीठ वगैरे गाळतो, तर त्याच्यातून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. जेवढं जाडसरवरती राहील ते परत मिक्सरमधून आपल्याला फिरवायचं आहे, ते वाया घालवायचं नाही आहे. आणि थोडंसं जे नंतर उरलेलं असेल ते आपण मसाले भात किंवा इतर गोष्टींमध्ये थोडंसं वापरून घ्यायचं आहे, अजिबात वाया घालवायचं नाही आहे. अतिशय सुंदर चवीचा आणि याला रंगसुद्धा अप्रतिम येतो आणि जसं लागेल तसं बनवून तुम्ही तुमच्या रेसिपीजमध्ये ह्या गोष्टी वापरू शकता. तर बघा असा हा माझा घरगुती गरम मसाला, खडे मसाला मी आज छान तयार करते. अजून एक गोष्ट अशी की हा गरम मसाला तुम्ही फोडणीचं वरण किंवा मसाला वरण जे बनवता ना, त्यामध्ये सुद्धा थोडंसं घातलं ना तरी त्याची चव अजून छान लागते. आता या ठिकाणी हे जे गरम मसाले ना, ते मिक्सरला छान मी एकत्र वाटून घेणार आहे बारीक. आणि जेवढं वाटल्या जाईल तेवढं आपण छान हे वाटून घ्यायचं आहे. आता हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं करून आपण हे छान यात घालून घेऊया आणि छान वाटून घेणार आहोत.
बघा अशा पद्धतीने. आणि हा जो मसाला आहे ना तो आपल्या रेसिपीची चव अगदी वाढवतो. आणि नेहमी माझ्या घरामध्ये हा गरम मसाला असतोच. बघा अशा पद्धतीने. आता हा थोडासा तुम्हाला जाडसर दिसत असेल. हा छान मी अजून एकदा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि त्यानंतर तो छान चाळणीच्या साहाय्याने चाळून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने एवढं छान बॉटल भरून झालेलं आहे. त्यामध्ये खाली मी टिश्यू पेपर ॲड केला आहे आणि मग त्यावर तो छान भरून घेतला आहे. आणि अशा पद्धतीने आपला गरम मसाला तयार आहे. माझ्या कोणत्या मैत्रिणींना जर याची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर मी तुमच्यासाठी नक्की तो पोस्टवर कम्युनिटी पोस्टवरती पोस्ट करेन, तर नक्की पहा. आणि कशी वाटली आपली आजची रेसिपी मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर हर्षदा जाधव ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही खूप सपोर्ट करत आहात, तर मनापासून तुमचे खूप 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 आभार. धन्यवाद.